नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिकेतलं आज 107वं पुष्प मी आपल्याला समर्पित करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो, त्यांचा आशीर्वाद घेतो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीही शक्य नाही. गुरुशिवाय कोणी वाली नसतो. गुरु इतकं प्रेम कोणी करू शकत नाही. गुरुचा केवळ नेत्रकटाक्ष तुम्हाला पुरेसा आहे. कासवीन जशी आपल्या पिलाला नुसत्या नजरेनेच पिलवत असते, तसा गुरुचा एक छोटासा नेत्रकटाक्ष तुम्हाला आयुष्य घालवायला पुरेसा आहे. तेव्हा आपल्या गुरुवर अत्यंत निस्सीम प्रेम करा. तिथे कुठलाही द्विजाभाव ठेवू नका. तर काल आपण श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याविषयी बोललो. मी या पूर्ण गुरुचरित्राच्या व्याख्यानामध्ये कुठेही शब्दशः किंवा अध्यायाप्रमाणे असं घेत नाही आहे. गुरुचरित्र समजावं हा माझा यातला उद्देश आहे. गुरुचरित्र तुम्हाला सांगणं हा माझा उद्देश नाही आहे. त्यामुळं कालच्या पुढे आता आपण आज सुरू करूया. आश्वासन दिल्याप्रमाणे गुरुमाऊली कारंजाला जन्मघेत्या झाल्या. सुचीनाम श्रीमंताम गेहे योग भ्रष्टोभिजायते असं भगवत उक्तीप्रमाणे कुरवपूरची विप्रस्त्री पुढे वराडातील सुप्रसिद्ध कारंजा या गावी जन्माला आली. कारंजा हे फार प्राचीन काळापासून मोठं धनाढ्य असं व्यापारी शहर होतं. दक्षिणेतून उत्तरेकडे जाण्याचा रस्ताही त्यावेळी हाच होता. आजही कारंजा श्रीमंत समजण्यात येत आहे. तिथल्या जैन मंदिरामध्ये पाचू हिरे वगैरेच्या मूर्त्या आहेत. तिथं प्राकृत भाषेतील ग्रंथांचाही फार मोठा संग्रह आहे. 2 रामदासी मठ आहेत आणि नरसिंह सरस्वतींची जन्मभूमी आहे हे लोकांना समजल्यापासून त्याला आता गाणगापुरासारखं महत्त्व आलेलं आहे. कारंजाच्या श्रीमंतीची एक आख्यायिका अजून प्रसिद्ध आहे. कस्तुरीचा एक व्यापारी आपल्या मालाचं उंट घेऊन सुरद्यात कारंजात शिरत होता. एका ओटीवर एक साधी बंडी घातलेला म्हातारा तोंड धूत बसलेला होता. त्यानं म्हाताऱ्याला सहज विचारलं, काय रे तुझ्या उंटावर काय आहे? त्यानं उर्मटपणे उत्तर दिलं की तो माल तुझ्या कामाचा नाही, त्याचं गिऱ्हाईक निराळं आहे, ते मी पाहतोय. म्हाताऱ्यानं म्हटलं, अरे सांग तरी जरा. तेव्हा त्याने सांगितलं की भारी किमतीची अस्सल कस्तुरी आहे. काय भाव विचारला तर त्यानं सांगितलं, तुझं सामर्थ्य नाही रे ते घेण्याचं, उगीच चांबार चौकशा कशाला करतोस. तेव्हा म्हाताऱ्याने सांगितलं, ठीक आहे, कोणताही भाव असो, तुझे सारे उंट मी खरेदी केले. ते ऐकून आपण एखाद्या वेड्यापाशी बोलतोय असं शंकान व्यापारी त्याच्याकडे टकमक पाहू लागला. तेव्हा म्हाताऱ्यानं पुणे सांगितलं, उंट खाली कर आणि पैसे घेऊन जा. आणि माल कुठे ठेवायचा म्हणून विचारला असता म्हाताऱ्याने पलीकडच्या अंगाला बोट दाखवलं. तेथे इमारतीच्या चुन्याचा घाणा होता. तेव्हा तो व्यापारी अधिकच चकित झाला. इतक्या वेळात इतर सर्व मंडळी जमली आणि त्यांनी व्यापाऱ्याला समजावून सांगितलं की ते वृद्धग्रस्त म्हणजे साधे कोणी नाहीत, ते इथले प्रमुख साहुकार आहेत. तेव्हा वरच्या वेशभूषेवरून तुम्ही कोणाची परीक्षा करू नका. व्यापाऱ्यानं खजील होऊन क्षमा मागितली, पण ती कस्तुरी चुन्याच्या घाण्यातच टाकण्यात आली आणि चुन्याबरोबरच इमारतीला लावण्यात आली. असं म्हणतात की अजूनही एखाद वेळी त्या जुन्या घराचं ढेकूळ पडलं तरी त्याला कस्तुरीचा वास होतो. अशा कारंज गावामध्ये महाराजांचा जन्म झालेला आहे. कारंजात एक सद्वृत्त ब्राह्मण कुटुंबात त्या विप्रस्त्रीचा जन्म झाला आणि तिचं नाव अंबा भवानी असं ठेवण्यात आलं. त्याच गावात एक संपन्न ब्राह्मण कुटुंबात माधव नावाचा मुलगा होता. त्याला शंकराची भक्ती होती. त्याच्याशी अंबा भवानीचा विवाह झाला. पूर्वापार वासनेचा उदय होऊन दोघेही शनी प्रदेश करू लागले.
अशा रीतीने 16 वर्षे गेल्यानंतर तिला दिवस राहिले. सर्व प्रकारे असलेल्या भाग्यात एवढीच एक कमतरता होती, ती पण निघून गेली. आणि 9 मास पूर्ण झाल्यानंतर पौष शुद्ध द्वितीया या दिवशी श्रीपाद पूर्वसंकल्पाप्रमाणे तिच्या पोटी जन्माला आले. जन्मतः वस्तुतः पोरांनी ट्या असं करायचं, परंतु ते विलक्षण पोर गंभीर असा ओमचा ध्वनी करू लागले. पौषशुद्ध द्वितीयेस जन्म झाला, त्याला सिद्धवाक्य प्रमाण आहे. श्री वासुदेवानंद सरस्वतींनी असं सांगितलं. त्या पलीकडे दुसरा पुरावा नाही, मात्र ते संभवनीय आहे. मुलाचं नक्षत्र नाव शाळिग्राम देव असं सांगितलं गेलं आणि पौषशुद्ध द्वितीयेला शततारका नक्षत्र असण्याचा संभव आहे. मुलाचं व्यावहारिक नाव नरहरी असं ठेवलं. जो मुलगा पुढे नरसिंहाची उपासना करणार होता, त्याचं नाव नरहरी ठेवण्यात आलं. हा एक विलक्षण योगायोगच आहे. नरसिंह सरस्वती यांचा जन्म कारंजात झाला तरी हे सुप्रसिद्ध आहे, तरी त्यांचं ते कारंजाचं जन्मस्थान आजही पाहायला मिळतं. ही गोष्ट ब्रह्मर्षी अण्णासाहेब पटवर्धन, परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती अशा काही थोड्या लोकांनाच माहिती होती. सुदैवाने ती आज स्थिती राहिलेली नाही. वासुदेवानंद सरस्वती यांचे गुरुबंधू म्हणून मान्यता पावलेले काशीच्या पंचगंगा मठातील श्री ब्रह्मानंद स्वामी आणि श्री गुरूंच्या प्रेरणेने कारंजास थोड्या काळात फार मोठं काम केलं आणि आज दिसणारं गुरु मंदिर हे त्याचं प्रत्यक्ष प्रमाण आहे. या वाड्यासंबंधी, या बाकीच्या माहितीसंबंधी मागे एका पूर्व व्याख्यानात मी सर्व काही सांगितलेलं आहे. हा वाडा कसा घोड्यांचा होता, वासुदेवानंद सरस्वतींनी तो कसा काय शोधून काढला, ही सगळे हकीकत माझ्या एका पूर्वीच्या भाषणात सविस्तर मी दिलेली आहे. श्री गुरूंच्या जन्मकाळासंबंधी निस्संदिग्ध असा काही पुरावा नाही. त्याचा निर्णय होईल असा काही पुरावा आज तरी उपलब्ध नाही. त्यांच्या निर्याण कालासंबंधी श्री गुरुचरित्रात माहिती अशी सापडते, तिच्यावरून काही अंदाज बांधता येतो. आजचं सर्वसामान्य मत जरी शके 1380 मध्ये त्यांचं निर्याण झालं असं जरी आहे, तरी निर्याण काळाच्या 60 वर्ष निदान आधी त्यांचा जन्मकाळ असावा असं मानण्यास बाधा येईल असं गुरुचरित्रात काही नाही. उलट जे काही आहे ते उपकारक आहे. तेव्हा गुरुचरित्र काळांचा जन्म झाला आणि अंबाभवानीच्या इथं नरहरी या नावानं श्री गुरु वाढू लागले. आधीच नव्या नवसानं झालेलं पोर आणि त्यात तो करीत असलेला प्रणवाचा नाद, त्यामुळं गावातल्या लोकांना ते एक मोठं आश्चर्य झालं आणि त्याला पाहण्याकरता सारं गाव लोक. मनुष्य धर्माप्रमाणे आईबापांना पराकाष्ठेचा आनंद झाला, परंतु त्याबरोबरच न जाणो आलेल्या लोकांपैकी कोणाची त्याला दृष्ट तर लागणार नाही अशीही त्यांना भीती वाटू लागली. हळूहळू बाळ वाढू लागलं. या बाळाच्या सुदृढ पिंडाला भवानीचं दूध अपुरं पडू लागलं. तेव्हा साहजिकच मुलाला पाळण्याकरता एखादी दाई पाळण्याचा अथवा बकरी आणण्याचा विचार ते करू लागले. हा सर्व विचार अर्थात त्या बालकाच्याही कानावर पडत होता. सहज हसल्याप्रमाणे त्यानं आपल्या उजव्या कानाच्या हातानं आईच्या स्तनाला स्पर्श केला आणि त्याबरोबर त्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या आणि नेसलेलं वस्त्र भिजून ओलं झालं. मुलाच्या तोंडून निघणारा ओंकार हा कदाचित विचित्र योगायोग म्हणता आला असता, परंतु त्याच्या दैवी सामर्थ्याची ती चुणक पाहून मात्र आईबाप विस्मयाने थक्क होऊन गेले. हे काही साधं प्रकरण नाही ही त्यांची खात्री पडली. मोठ्या भक्तिभावानं त्यांनी त्याच्या चिमुकल्या चरणावर डोकं ठेवलं आणि पाळण्यात घालून ते त्याला खेळवू लागले. या अद्भुत प्रकाराची परिस्फुटता न व्हावी म्हणून त्यांनी काळजी घेतली. मुलगा अतिशय खेळकर होता. तो पाळण्यात जास्त राहतो कशाला? पाहावं तेव्हा आपल्या जमिनीवरच तो खेळताना दिसत असे. त्याच्या वाढीबरोबर दिवसेदिवस आईबापांचाही आनंद वाढू लागला. परंतु त्या आनंदात एक फार मोठी उणीव आहे असं त्यांच्या लक्षात आलं. मुलगा ओंकाराशिवाय दुसरा कसलाही शब्दोच्चार करेना.
माता बोलवी कुमरासी, बोले शब्द ओंकारेसी, चिंता करी तसे मानसी, मुका होईल म्हणून. लोकांनी परोपकारी शिकवावं. आईनं म्हणावं, आमचे मुनीची वासना तुवा पुरवावी वंदना, तुझे बोबडे बोल आपणा ऐकवावे पुत्रराया. परंतु बाळ फक्त हसून ओंकार शब्दच उच्चारित असे. 1 वर्षाचा झाल्यानंतर तो समंजसपणा दाखवू लागला. परी तो न बोले कोणासवे, एक म्हणती नवल झाले, सर्वज्ञान असे भले, श्रवणी ऐकतो बोल सगळे, जाणूनी न बोले कवण्या गुणे. सर्वांची खात्री झाली की बाळ काही मुका नाही आहे, चांगला बुद्धिमान आहे. जाणून बुजून न बोलण्याचा तो हट्ट आहे. खरं म्हणजे ते देखील एक मोठं तपच होतं. खरोखरच तसं असेल काय? जाणून न बोलणे काय गुणे हे कोणी सांगावे? कदाचित असंही असू शकेल की काहीतरी संकेत पार पाडण्याकरताच तर तसं घडत नसेल. पुढे गाणगापूरला असताना सतीच्या नवऱ्याला पुन्हा जिवंत केलं तेव्हा कोणी एकानं असा प्रश्न केला की ब्रह्मलिखित सत्य का मिथ्या? त्यावर श्री गुरुने असं उत्तर दिलं होतं की ब्रह्मलिखित सत्यच, फार झाले तर एकंदर हिशोब बरोबर राखून त्यात थोडं इकडं तिकडं करता येईल. याप्रमाणे या जन्मी त्याची थोडी मर्यादा वाढवून दिली असली तरी पुढच्या जन्मीच्या आयुष्यातली 3 वर्ष कमी करून द्यावी लागतील. गुरु असा ढवळाढवळ करत नाही, कमी जास्ती करतील. प्राक्तन बदलत नाहीत हे आपण लक्षात ठेवावं. बरेच लोक आपल्या काही सीमित स्वार्थाकरता गुरुची भक्ती करत असतात. ही चूक आहे. तुमचे प्रापंचिक प्रश्न सोडवण्यासाठी गुरूंचा जन्म नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. आणि असं गुरु करतही नाही. इकडून तिकडे फार तर फार बदल नाही. या म्हणण्यावर अनेक प्रकारचे प्रश्न आणि शंका उत्पन्न होतात. प्रयत्नवाद आणि दैववाद, व्यक्तिस्वातंत्र्य इत्यादी वाद उत्पन्न होतात, ज्याच्याशी आपणाला येथे काही कर्तव्य नाही. योगसिद्धांच्या जगत व्यापार वर्जम या वेदांत सूत्रात सांभाळत होणाऱ्या साऱ्या व्यवहारांचे रहस्य या ठिकाणी श्रीगुरूंनी प्रकट केले आहे. असंच तर काही नाही म्हणून तर मौन बाळगलं त्यांनी 8 वर्ष. वैदिक धर्माने मानव जातीला दिलेल्या अनेक रत्नातील एक बहुमूल्य रत्न त्याचं कर्मतत्व हे आहे. म्हणून गुरुचरित्रात कर्मतत्वावर प्रचंड मोठा भार देण्यात आलेला आहे. लोकमान्यांनी आपल्या गीता रहस्यात सिद्ध करून दाखवल्याप्रमाणे मनुष्याच्या साऱ्या बऱ्या वाईट वागण्याला आणि नीतिमत्तांना काही अर्थ असेल तर तो या कर्मतत्वामुळेच आहे. भारतीयांच्या सहवासाने परकीयांना याचा क्वचित थोडासा साक्षात्कार झाला, पण त्याचा खरा अर्थ उमजला नाही. दुसऱ्यांना आपणाशी जसे वागवावे वाटते तसा तू दुसऱ्याशी वाग, हे वाक्य एखादा ख्रिस्ती बायबलात वाचतो, पण तसे का वागावे हे त्याला सांगता येत नाही. भारतीय तत्वज्ञान मात्र याचा नीट खुलासा करतो आणि सांगतं की मनुष्याचं कर्मच फलरूपाने परिणत होऊन पुन्हा त्याच्याकडे परत येतं. हाच तो कर्माचा अबाधित नियम. आपले अर्धव आपणासी, भोगीजे पापपुण्यासी, निष्कृती न होता क्रियमाणासी, गती नाही पर्येसा. प्रत्यक्ष जगज्ञाता परमेश्वरही या नियमात बदल करू शकत नाही. फार झाले तर सतीला सांगितल्याप्रमाणे त्यात काहीतरी तडजोड काढतो आणि ती तडजोड देखील मनुष्य जीवाला मेरूसारखी सहाय्य करते. अथवा त्या कर्माची लाट आपल्या स्वतःच्या अंगावर येईल, पण प्रारब्ध कर्मणः भोगा देव क्षयाः हा सिद्धांत खरा. अंबरीशाचे रक्षण करण्याकरता त्याला मिळालेला शाप श्री विष्णूंनी स्वतः अंगीकारिला. ऐसा कार्याकारणे शाप, अंगीकारी जगाचा बाप, ही तर सरळ गोष्ट झाली. परंतु कार्यकारणाने काही अपकृत्य करावे लागले तर त्याच्या दुष्परिणामातून जगच्चालक देवाधिदेवही सुटत नाहीत. आपण तर सामान्य माणसं. योगवासिष्ठात असं सांगितलं आहे की मर्यादोत्तम श्रीरामचंद्राला जन्ममाता सीतेच्या वियोगाचं फार मोठं दुःख सहन करावं लागलं. याचं कारण तरी जगत कल्याणाकरताच का होईना, पण वृंदेच्या केलेल्या फसवणुकीचा अनिवार्य परिणाम हेच होतं. मर्यादा पुरुषोत्तम श्री गुरु जरी त्याला अपवाद कसे राहतील.
श्रीपाद अवतारी सुमती मायेती दया होऊन तिच्या प्रारब्धात संततीपासून आनंद नसतानाही तिच्या मुलांना नुसतं दृष्टीचरणाधिक दिले इतकंच नव्हे तर ज्ञानसंपन्नही केलं. त्याच्या बदल्यात तर हे मौन त्याने स्वीकारलं होतं स्वखुशी. मौन सुटण्याच्या बाबतीत मागील काळाचा संकेत होता, त्यामुळं असं फार वाटू लागलं. मातापित्यांना दुःख करताना पाहून श्रीगुरूंनी त्यांना खुणेने सांगितलं की मौजी बंधन झालं म्हणे आपणास हे व्रत सोडता येईल. श्रीगुरूंचा अलौकिकपणा नाना प्रकारे पटला होता, तरी देखील मनुष्याच्या संशयी स्वभावाला अनुसरून त्यांचं मन काही शांत होईना. तेव्हा श्रीगुरूंनी घरातून एक लोखंडाची वस्तू आणली. आईबाप हातात घेऊन पाहतात तो ती सोन्याची झाली. तेव्हा आश्चर्यचकित होऊन त्याने लोखंडाची सळई हाती दिली. श्रीगुरूने हातात धरून अमृतदृष्टीने तिच्याकडे पाहताच तिचे सोने झाले. तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. श्रीगुरूंनी खुडूनच सांगितलं की या गोष्टीची परिस्फुटता करू नये आणि मुंजीची तयारी करावी. त्याप्रमाणे मोठ्या धडाक्याने सुरू झाली तयारी. नातेवाईक व इतर सर्वांना अतिशय आश्चर्य वाटलं. जनरीतीला अनुसरून काही लोकांनी माधवाची कीव करू लागले की अरे मुक्या मुलाच्या मुंजीक परता काय हा वेड्यासारखा खर्च करतोयस. काही म्हणू लागले ते सर्व ठीक झालं, पण त्याला गायत्री कशी म्हणायला लावशील. तर काही म्हणू लागले की त्याच्याशी आपल्याला काय करायचं आहे, 4 दिवस खाण्यापिण्याची मौज होईल आणि देणग्या मिळतील, त्याच्याशी आपलं काम. रीतीप्रमाणे सर्व तयारी होऊन शुभमुहूर्तावर शुभमंगल सावधान झाले. पुढे गायत्री उपदेशाचा प्रसंग आला तेव्हा नरहरीने तिचा उच्चार मनातच केला. त्यामुळे निराशा होऊन आईबापांना काय वाटलं असेल याची कल्पनाच केलेली बरी. पुढे भिक्षावळीची वेळ आली तेव्हा आईने भिक्षा घालून वेदपठणाची आज्ञा केली आणि सर्वांना आश्चर्याचा एवढा धक्का बसला की सर्व सभामंडप चित्रासारखा तटस्थ होऊन गेला. हा गंभीर वेदघोष आणि ही मधुरवाणी कोणाची हेच प्रथमतः समजेना. पाहतात तो नरहरी यथाशास्त्र पद्धतीने म्हणतो आहे, अग्निमीळे पुरोहितम इत्यादी क्रमाने दुसऱ्या उंजळीच्या वेळेला ईशेत्वोर्जेत्वा आणि तिसऱ्या उंजळीच्या वेळी अग्न आयामी वी तसे सारे लोक तटस्थ होऊन धन्यता दर्शक माथात कू लागले. आईबापांचा आनंद तर काय सांगावा, परंतु हा त्यांचा आनंद जास्त टिकायचा नव्हता. थोडं स्थिर होता श्रीगुरूंनी आईला सांगितलं, तुवा उपदेश केला एक भिक्षा माग म्हणोनी, नव्हती बोल तुझे मिथ्या, निर्धार राहिला माझिया चित्ता, निरोप द्यावा आम्हा त्वरिता, जाऊ तीर्थे आचरावया. ऐकुनी पुत्राचे वचन दुःखे दाटली अति गहन. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तिला मूर्छा आली. निर्जीव होऊनी क्षणिक करिता झाली महाशोक. या शोकाचं वर्णन आपण काय करावं. परंतु अखेरी श्रीगुरूंनी मस्तकावर हात ठेवून तिला पूर्वजन्मीची स्मृती दिली. पूर्ववृत्तांताचे स्मरण होऊन तिला नरहरीच्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ दिसू लागले आणि त्याचबरोबर तिने पायावर भक्तिभावाने लोळण घेतली. हा सारा प्रकार गुप्त ठेवाव्या सांगून श्रीगुरूंनी मोठ्या विनयाने पुन्हा तिला निरोप मागितला. परंतु आता तीही पूर्वीची अंबाभवानी राहिली नव्हती. विस्मयाचा पहिला पूर ओसरून जातात भक्तिभावाचे धैर्य तिच्या अंगी आलं. आपला आईपणा चालवून तिनं त्यांना विचारलं, साऱ्या आश्रमात प्रमुख आश्रम गृहस्थाश्रम आहे. या धर्माचं परिपालन केल्याशिवाय संन्यास घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कसा युक्तिवाद करते आई. मूल जाऊ नये आपल्या हातून. शास्त्र आणि अनुभव या दोन्हीही तिने त्यांना अडवलं. इंद्रिये नुसती हट्टाने कोंडून स्वाधीन होत नसतात. शास्त्रानुसार युक्तिप्रयुक्तीने त्यांचा संतोष करून काही वासना पुरवावी लागते. मी वारंवार ही घटना सांगतोय तुम्हाला. हट्ट नाही, इंद्रियांचा संतोष करावाच लागतो. नाहीतर उगीच दंभ होतो. आणि एवढ्याच करता शास्त्रानं असा मार्ग लावला की मुख्य आश्रम असे ग्रहस्थ
आचरिता होय अतिसमर्थ, मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणे परी. ब्रह्मचर्य मार्ग ऐका, पठन करावे वेदादिका. विवाह होता ग्रहस्थे निका, पुत्रादिका लाधावे. यज्ञादिक कर्म साधोनिया, तदनंतर संन्यास करणे न्याया. येणे विधी संन्यास असे मुख्या, अग्राह्य संन्यास बाळपणी. साधू संतांना निराशेनं ग्रासल्यामुळं केवळ निवृत्ती तेवढी दिसत होती असं निर्बुद्ध पालुपद गाणाऱ्यांनी ही धारणा लक्षात ठेवावी. त्यावर श्रीगुरूंनी आईला सांगितलं की तुझं म्हणणं मला सर्वसामान्य लोकांसाठी मान्य आहे, परंतु ज्याला विश्वाचा प्रपंच करायचा आहे त्याला या सामान्य नियमाला अपवाद आहे. तो कारण क्षणभंगुर अशा जीवितातील विद्युत चपल अशा सुखा करतात ते जन्मलेले नसतात. शेवटी तिनं त्यांना अशी गळ घातली की निदान मला एखादा मुलगा होईपर्यंत तरी मी तुला जाऊ देणार नाही, आणि माझे वचन अवघेरुनी जरी जाशील निघोनी, प्राण देईन तत्क्षणी हा निश्चय अवधारी. त्यावर श्रीगुरूंनी हसत हसत सांगितले, एवढंच ना ग, मग तुला मात्र आपलं वचन पाळावं लागेल. श्रीगुरूंच्या हसण्यातील वर्म तिच्या बिचारीच्या लक्षात येणं शक्यच नव्हतं. पुढे 1 वर्षाने ज्यावेळी तिला 2 जुळी मुली झाली तेव्हा तिच्या डोक्यात प्रकाश पडला. 1 वर्षभर कारंजाला श्रीगुरू राहिले आणि विद्यार्थ्यांना वेद आणि शास्त्र यांचं अध्यापन करून त्यांनी नगर लोकांना विस्मित केले. मी सांगतो नेहमी की दत्तावतार असेल तर जन्मतः 4 वेद मुखोद्गत असतात. तसं या श्रीगुरूंचं 8व्या वर्षी त्यांनी अध्यापन सुरू केलं. मुंज झाल्याबरोबर भावंड 3 महिन्याची झाल्याबरोबर त्यांनी आईला पुन्हा निरोप मागितला आणि अतिशय जड अंतःकरणानं तिनं तो दिला. तेव्हा आणखीन 2 पुत्र होऊन नंतर 1 कन्या होईल याप्रमाणे आशीर्वाद देऊन स्मरण करता तुम्हा जवळी असेन जननी मी तात्काळी, न करावी चिंता वेळोवेळी असं वचन देऊन तिचं समाधान करून श्रीगुरू बद्रीवनात जाण्यास निघाले. त्यावेळी हेही सांगून ठेवलं की पुन्हा मी 21 वर्षांनी कारंजाला येईल. आणि मग मातेचा निरोप घेऊन श्रीगुरू निघाले थेट श्रीकाशीला. काही काळ तेथे राहून त्यांनी योगाभ्यास आणि तप यात घालवला. श्रीगुरूंच्या क्वचित काळ तेथे राहिले असे म्हटले आहे. त्यावरून असं वाटेल की कमी काळ राहिले, तसं नाही. परंतु सरस्वती गंगाधर असले शब्द नेटक्या अर्थाने वापरत नाही. त्यावेळेस गाणगापूरच्या राजाने मठ करण्याकरता आग्रह केला. त्यावेळेस सुद्धा क्वचित काळ येते येणे रीती, वसणे घडे इथे स्थानी, असे सरस्वती गंगाधरानं म्हटलं आहे. सारांश ते तेथे कमीत कमी 12 वर्ष तरी राहिले असावेत असं मानणं भाग आहे. तेथे कृष्ण सरस्वती म्हणून बहुकाळचे वृद्ध संन्यासी होते. त्यांनी श्रीगुरूंचा अधिकार ओळखल्यामुळे श्रीगुरूंवर त्यांचा लोभ चढला. आपले आता म्हातारपण झाले हे पाहून त्यांनी तुम्ही परोपकारासाठी संन्यास घ्यावा असा श्रीगुरूंना आग्रह धरला. वस्तुतः संन्यास मार्ग हा शास्त्रशुद्ध आहे, परंतु बौद्धादिकांनी तो सुलभ करून त्याची विटंबना केली थोडीशी. त्यामुळे 1 काळ असा गेला की सकळही ज्यांनी त्याची निंदा होत गेली. श्री शंकराचार्यांनी पुन्हा त्याला ब्राह्मणांपुरते मर्यादित करून व्यवस्थित स्वरूप दिले असले तरी भारतवर्षेतील त्यावेळच्या ऐश्वर्य संपन्नतेचा परिणाम म्हणा किंवा दुसऱ्या कारणाने म्हणा, पुनरपी त्याची निंदा करिता अशी त्याची स्थिती झाली. ती गुरूंच्या काळीही तशीच होती. श्री गुरुचरित्राची साक्ष यावेळी लक्षात ठेवण्याजोगी आहे. तिच्यावरून असं दिसतं की भारतवर्षाचा ऱ्हास झाला होता हे तर निर्विवाद आहे, परंतु तो उठल्या सुटल्या म्हटले जाते प्रमाणे संन्यास आणि निवृत्ती यांच्या जास्त मागे लागण्यानी नाही. श्रीकृष्ण सरस्वतींच्या शब्दाला मान देऊन अवतार होताची मानुषी तया परे रहाटावे या नात्याने श्रीगुरूंनी संन्यास ग्रहण केले. या आश्रमातील त्यांचं नाव श्री नरसिंह सरस्वती असं ठेवण्यात आलं. सरस्वती, भारती आणि पुरी अशी नावे शेवटी असणाऱ्या सर्वांची परंपरा शृंगेरी मठातून आहे. कृष्ण सरस्वतीही त्याच परंपरेतले होते. हे सरस्वती गंगाधरानं मुळापासून सारी परंपरा थोडक्यात सांगून वर्णिलेले आहे.
संन्यास घेतल्यानंतर ख्याती केली अतिगहनी आणि यतिसमस्त येऊनी सेवा करती श्री गुरूंची, असे होण्यास अवश्य तेवढा काळ श्री गुरु काशीस राहिले. तेथून पुष्कळ शिष्य बरोबर घेऊन प्रथम बद्रीवनात जाऊन भूमिप्रदक्षिणा करीत करीत ते कलकत्त्याजवळ गंगासागरास गेले आणि परत तटाका यात्रा करीत प्रयागास आले. तेथे माधव सरस्वतींना दीक्षा देऊन तीर्थक्षेत्रे करीतच 21 वर्षांनी म्हणा किंवा कारंजास पुन्हा परत आले. या परिभ्रमणात त्यांनी कैक लोकांना दीक्षा दिली व अनेक मार्गभ्रष्टांना पुन्हा रस्त्यावर आणलं. कारंजास येतात चारही भाऊ बहीण आई बाप वगैरेंची भेट घेऊन ते काही काळ तेथेच राहिले आणि त्याच वेळी अंतकाळी काशीस जाल म्हणून आईबापांना सांगून ठेवलं. काळे घराण्याचा इतिहास, काशीस किती दिवस रहिवास आहे याबद्दल आपल्याला काही खात्री परवा असेल तर त्यामुळे श्री गुरूंच्या कालावर खरा निश्चित प्रकाश पडू शकेल. हा इतिहास आज ज्ञात नाही. आणि त्याचवेळी धाकटी बहीण रत्नाबाई पाया पडून म्हणू लागली की मलाही या माया जालात न ठेवता तपश्चर्याच्या मार्गाला लावा. त्यावेळी भारतीय संस्कृतीचं एक अमोल रत्न त्यांनी तिच्या हाती दिलं. उतरावया पैलपार स्त्रियासी असे व व्रतार, मनी ठेवी निर्धार भजावा पुरुष शिवसम. पुरुषांची ताबेदारी वगैरे ठराविक परिभाषा पाठ केलेल्या आजच्या माऊल्यांना हे अर्थात कसे तरी वाटेल, परंतु त्यात भारतीय संस्कृतीची मोठी धारणा प्रकट केलेली आहे. भारतीय संस्कृती जीवन अनंत आहे असं समजतं. मानवी देहातील वस्तीचा थोडा काळ म्हणजे एक मोठी व्यायामशाळा आहे. श्रीगुरूंनी तिला सांगितलं की तुला तप करण्याची इच्छा झाली आहे ती काही उगाच नाही. जन्मांतरीच्या दोषामुळे तुझ्या आयुष्यात तुला पुष्कळ दुःख भोगावे लागणार आहे आणि मत्सरामुळे तू पूर्वी नवरा बायकोत वितिष्ठ आणले आहेस, त्यामुळे नवऱ्याचं आणि तुझं पटणार नाही. तो तुला सोडून देईल. जन्मांतरीच्या उन्मत्तपणाचे फळ म्हणून तुला कोड फुटेल. हे ऐकून अर्थातच ती बिचारी फार विव्हळ झाली. परंतु वाईट प्रारब्ध केव्हा तरी भोगायचेच, ते आत्ताच भोगलेले बरे म्हणून श्रीगुरूंनी त्याचा प्रतिकार केला नाही. स्वतःची बहीण असून तिच्या आयुष्यातले भोग त्यांनी टाळलेले नाहीत. कृपावंत होऊन एवढंच सांगितलं की काही काळ संसार सुख भोगल्यानंतर मग तुझा नवरा तुला सोडून जाईल आणि त्यात समाधानाची गोष्ट हीच राहील की दुसऱ्या काही वाईट मार्गाला न लागता तो परमार्थ मार्गाला लागेल आणि त्यानंतर तुला कोड फुटेल. त्याचवेळी हेही सांगून ठेवलं की कोड फुटले म्हणजे मग गाणगापुरात जा. तेथे तुझा भोग संपून पुन्हा शुद्ध देह होशील आणि त्याचवेळी हे पण सांगितलं की तेथे तुझी माझी पुन्हा गाठ पडेल. यावरून दुसरंही एक मोठं तत्व लक्षात येतं की प्रारब्ध कर्मणः भोगादेव क्षया. हा हे तत्व जरी अबाधित असलं तरी त्यात भोगाच्या तीव्रतेत आणि कालमानात कमी जास्ती फरक करता येऊ शकतो. आज आपण या ठिकाणी आता थांबूया. श्रुत अप्रबुद्धाने इतकं सुंदर वर्णन केलं की मला ते सगळं तुम्हाला सांगितल्याशिवाय राहवलंच नाही. अतिशय गोड आहे हो हे गुरुचरित्र. गुरुचं चरित्र, त्याची गोडी काय वर्णावी. जेवढे खाल चाखाल तेवढं ते अधिकाधिक गोड होत जाईल. तेव्हा आपण या ठिकाणी विश्राम करूया. माझे मार्गदर्शक ज्यांची माझी कधी आयुष्यात भेट नाही झाली ते श्रीयुत अप्रबुद्ध यांनाही मी वंदन करतो. ही सगळी त्यांची पूर्वपुण्याई, माझी पूर्वपुण्याई म्हणून त्यांचं वाङ्मय माझ्या हातात आलं आणि ते आपल्यासमोर प्रस्तुत करण्याचं धाडस मी दाखवलं. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.